राज्यसभेमध्ये 141 खासदारांचं निलंबन झालेलं आहे. 141 म्हणजे अगोदर 79 म्हणजे 79 आणि काल 49 म्हणजे 49 असे टोटल 141 खासदारांचं निलंबन झालेलं आहे. आता हे 141 खासदारांचं निलंबन झालेलं आहे. यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, काय गोष्ट महत्त्वाची आहे, तर हे आतापर्यंत जेव्हापासून भारत स्वतंत्र झालेला आहे, जेव्हापासून संविधान आलेलं आहे, की जेव्हापासून पूर्ण रूल्स आलेले आहे, पूर्ण कॉन्स्टिट्यूशन आहे, तेव्हापासून आतापर्यंत पार्लमेंटच्या दोन्ही सत्रामध्ये, विंटर असो समर असो, दोन्हीही सत्रामध्ये जेही पार्लमेंटचे जे मेंबर्स आहेत ते मेंबर सस्पेंड करण्याचं जे प्रमाण आहे ते आतापर्यंत एवढं पाहायला मिळालेलं नाही आहे. 141 खासदार निलंबित करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट जी आहे ती आहे. तर ही गोष्ट केवळ राजनीतिक नाही तर शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा महत्त्वाची आहे, कारण की याचा इफेक्ट, याचा जो इम्पॅक्ट आहे, हा इम्पॅक्ट डायरेक्ट जो आहे तो पब्लिकशी कनेक्ट असतो. तर समजून घेऊया की हे 141 खासदारांचं निलंबन करणे योग्य आहे, अयोग्य आहे, किंवा कशा प्रकारे हे निलंबन झालेलं आहे, याची हिस्ट्री कशी आहे आणि तुम्हाला काय वाटते हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लक्षात घ्या, 141 ज्यामध्ये 49 जे आहे ते 49 खासदारांचं ऑपोजिशनचे जे खासदार आहे, म्हणजे जे एमपीज आहे, त्या एमपीचं निलंबन अगोदर झालेलं होतं. तर हे जे सत्र आहे हे 3 सप्टेंबरपासून सुरूच होतं. यामध्ये एक झाल्या एका दिवशी, 2 दिवशी, 3 दिवसाही असं प्रत्येकपणे राज्यसभे असो किंवा लोकसभे असो, या दोघांचंही निलंबन जे आहे ते चालू होतं. अचानक यामध्ये 49 खासदार जे आहे ते ऑपोजिशनचे निलंबित करण्यात आले आहे. काल पूर्णपणे 49 खासदार एकाच वेळेस निलंबित करण्यात आलेले आहेत. त्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल तर 79 जे एमपीज आहे ते अगोदर निलंबित करण्यात आले होते. म्हणजे जेव्हापासून विंटर सेशन जे आहे ते चालू झालेलं आहे, सत्र जे चालू झालेलं आहे लोकसभेचं किंवा राज्यसभेचं, दोन्ही अप्पर हाऊस किंवा लोअर हाऊसचं, तेव्हापासून 79 सदस्य झालेले होते निलंबित अगोदर, आणि काल पूर्णपणे 49 सदस्य जे आहेत ते पूर्णपणे निलंबित करण्यात आलेले आहे. आणि 141 म्हणजे 141 पूर्ण खासदाराचं निलंबन जे आहे ते झालेलं आहे. आता यामध्ये काय, आपण दुसरा एक विषय बघूया की यामध्ये 141 जे खासदार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे पूर्णपणे राज्यसभेचे जर बघितले तर 46 खासदार आहे यामध्ये, आणि लोकसभेचे जास्त आहे. लोकसभेचे 95 म्हणजे 95 खासदार जे आहेत ते लोकसभेचे आहेत. अशातच तुम्ही बघू शकता की हे जे खासदाराचं निलंबन आहे हे कोणत्या कारणामुळे झालेलं आहे, तर 2 कारण यामध्ये सर्वात जास्त आहे. एक म्हणजे सिक्युरिटी. जर अगोदर तुम्ही बघितलं असेल की लोकसभेमध्ये काही जे आहे ते अज्ञात व्यक्ती जे आहे ते व्यक्ती घुसले होते, युवक घुसले होते, आणि त्यांनी काहीतरी जो स्प्रे राहतो, जो येलो कलरचा जो स्प्रे होता, त्यामधून एकदम येलो कलरचा धुवा निघतला होता, तो त्यांनी तो स्प्रे तिथं फोडला. त्यांचं असं म्हणणं होतं की अनएम्प्लॉयमेंट हा खूप मोठा मुद्दा आहे, त्यांना नोकरी मिळाली नव्हती, त्या माध्यमातून त्यांनी फोडलं. परंतु एक चुकीचं झालेलं आहे की एक जे देशाचं सर्वात मोठं जे मंदिर आहे लोकसभा, जिथं देशाच्या कायदे बनतात, अशा मंदिरामध्ये ते फोडणं हे खूप चुकीचं आहे. त्यांचा मार्ग म्हणजे त्यांचे जे विचार असेल किंवा त्यांना जे पाहिजे असेल ते अशा पद्धतीने मिळवणं हे खूप चुकीचं आहे. एक देश आहे, लोकतांत्रिक देश आहे, या लोकतांत्रिक देशामध्ये अशा प्रकारची घटना करणं हे चुकीची आहे. भलेही अनएम्प्लॉयमेंट हा काही आताचाच आलेला मुद्दा नाही आहे, खूप दिवसापासून हा मुद्दा आहे. अनएम्प्लॉयमेंट हा मुद्दा एका गव्हर्नमेंटचा नसूच शकतो. अनएम्प्लॉयमेंट हा मुद्दा चालतच राहील, त्यामध्ये सर्व गव्हर्नमेंटला त्यांचं योगदान जे आहे ते योगदान द्यावे लागत असते. तर ही लोकसभेची जी हे सस्पेन्शन जे पद्धत आहे, हे सस्पेन्शन पद्धत म्हणजे आताच झाली का, किंवा सर्वात जास्त खासदार आताच निलंबित केले का? हो, सर्वात जास्त खासदार आताच निलंबित केलेले आहे. परंतु ही पद्धत काही आताची नाही आहे. ह्या पद्धतीची सुरुवात झालेली होती ती म्हणजे 1962 की 63च्या साली. आता 1962 सालीच्या वेळेस काय झालं होतं, तर फर्स्ट टाइम जे आहे ते गोडे मुरारी नावाचे जे खासदार आहे, मला वाटते ते खासदार उत्तर प्रदेशचे होते, आणि इंडिपेंडन्स म्हणजे अपक्ष निवडून आलेले होते. तर त्यांचं जे वर्तवणूक होतं, जे बिहेवियर्स होतं, ते बघून स्पीकरने त्यांना सस्पेंड केलं होतं. गोडे मुरारी 1962 साली त्यांना जेव्हा सस्पेंड केलं होतं, त्यानंतर 1966 साली पुन्हा त्यांना सस्पेंड करण्यात आलं. तर राजनारायण जे आहे ते राजनारायणजी तुम्ही बघू शकता, की राजनारायणजी सोबत त्यांना सस्पेंड करण्यात आलं. हे राजनारायणजी माहिती आहे सर्वांना की त्यांनीच इंदिरा गांधींना पाडलं होतं. हे राजनारायण सोबत त्यांनी पुन्हा सस्पेन्शन ऑर्डर झालेली आहे. परंतु यामध्ये सर्वात जास्त ट्विस्ट जर बघण्यात आलेला आहे ते म्हणजे
की 1979 तर 1989 साली जे आहे ते 63 खासदार जे आहेत त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. 1989 साली जे 63 जे मेंबर्स आहेत लोकसभेचे ते सर्व निलंबित करण्यात आले होते. कारण की जस्टिस ठक्कर जी कमिटी होती, जस्टिस ठक्कर नावाची जी कमिटी होती, या कमिटीमध्ये वर चर्चा चालू होती लोकसभेमध्ये आणि त्या माध्यमातून गतिरोध झाला, त्या मुद्द्यावर विरोध झाला आणि अशातच 1989 साली जे आहे ते 63 जे आहे ते MP जे आहे ते निलंबित करण्यात आले होते. हा निलंबनाचा अधिकार कोणाकडे असतो, तर हा निलंबनाचा अधिकार असतो स्पीकरकडे. आता हे प्रोसेस समजून घ्या की हा अधिकार कशा प्रकारे ते अंमलात आणू शकतात, कशा प्रकारे हा अधिकार जो आहे त्यांना अंमलात आणला जातो. तर त्यासाठी रूल्स असतात. तर रूल्स जे आहे ते रूल्स महत्वाचे राहतात. तर रूल्स 373 हा जो रूल सांगतो की जर एखाद्या खासदाराचं किंवा एखाद्या सदस्याचं वर्तवणूक जे आहे ते लोकसभेमध्ये योग्य नसेल किंवा राज्यसभेमध्ये दोन्ही हाऊसमध्ये योग्य नसेल तर त्यांना निलंबित करण्याचा अधिकार जो आहे तो लोकसभेच्या किंवा राज्यसभेचे जे स्पीकर आहे त्यांना आहे. त्याच्याच नंतर तुम्ही बघू शकता की 773 आणि 774 तर 774 हे हा जो कायदा आहे किंवा हा जो रूल्स आहे हा नंतर आलेला आहे. 2001 साली जो रूल जो आहे तो आलेला होता. या रूलचं असं होतं की जास्तच जर गतिरोध होत असेल किंवा जास्तच जर प्रतिक्रिया जर निघत असेल की ज्या प्रतिक्रिया सभाला किंवा आपल्या ज्या सभागृह आहेत त्याला योग्य ठरत नसेल तर अशा वेळेस 374 चा उपयोग करून जे संपूर्णपणे 374 चा उपयोग करून त्याला निलंबित करण्याचा अधिकार स्पीकरला आहे. म्हणजेच राज्यसभेचा किंवा लोकसभेचे जे स्पीकर आहे त्यांना आहे. आता राज्यसभेचा आणि लोकसभेचा स्पीकर यांना खरंच एवढे अधिकार आहे का, समजून घेऊया चला. तर राज्यसभेचे जे स्पीकर आहे त्यांनाही काही अधिकार आहे आणि लोकसभेचे स्पीकर आहे त्यांनाही अधिकार आहे. लोकसभेचे स्पीकर जे आहे ना त्यांना 373 किंवा 374 चा हवाला देऊन त्यांना जे राज्यसभेचे किंवा जे लोकसभेचे जे मेंबर्स आहेत त्यांना सस्पेंड करता येते. मात्र लोकसभेच्या जे स्पीकर आहे त्यांना सस्पेंड करता येते, परंतु किती दिवसासाठी हो, तर काही मेंबर जे आहेत ते 1 दिवसासाठी सस्पेंड होतात, तर काही मेंबरना ते एका वीकसाठी किंवा काही मेंबरना पूर्ण सेशन, मग ते जे सेशन चालू असते, सत्र चालू असते, हिवाळी सत्र, पूर्ण सत्रासाठी ते निलंबित करू शकता. विंटर सेशन असो किंवा इतरही कोणते सेशन असो, त्या सेशनसाठी पूर्णपणे आपत्कालीन सेशन सुद्धा बोलवण्यात येत असते किंवा आता इमर्जन्सी सेशन सुद्धा बोलवण्यात येत असते. असे जे सेशन राहतात त्या सेशनसाठी पूर्णपणे ते निलंबित करू शकता. हा पूर्ण अधिकार लोकसभेच्या स्पीकरला आहे. पूर्ण अधिकार लोकसभेच्या स्पीकरला आहे. राज्यसभेच्या स्पीकरला मात्र हा अधिकार नाही आहे. राज्यसभेचा स्पीकर कोण असतो, तर राज्यसभेचा स्पीकर जो व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे आपला उपराष्ट्रपती असतो. त्या उपराष्ट्रपतीला पूर्ण अधिकार नाही आहे. उपराष्ट्रपती केवळ एका दिवसासाठी कोणत्याही मेंबरला सस्पेंड करू शकतो. एका वीकसाठी किंवा पूर्ण सेशनसाठी करण्याचा अधिकार हा व्हाईस प्रेसिडेंटला नाही आहे. तर अशा वेळेस आता तर पूर्ण मेंबर जे आहेत जसे की 46 राज्यसभेचे जे मेंबर्स आहेत यांना तर निलंबित केलेलं आहे. तर हे 46 जे मेंबर्स आहेत यांना तर पूर्ण सत्रासाठी निलंबित करण्यात आलेलं आहे. तर ही जी हा जो डिसिजन आहे हा राज्यसभेमध्ये कसा काय घेतला झाला, तर हा जो डिसिजन आहे किंवा हा जो निर्णय आहे हा निर्णय घेण्याचा अधिकार हाऊसला आहे. आता दोन हाऊस आहे, लोकसभा आणि राज्यसभा. तर हाऊस म्हणजे काय असते की हाऊसमध्ये एक कमिटी आहे, जसं की पंतप्रधान वगैरे जे सर्व कमिटीज आहे. ही कमिटी एक प्रस्ताव मांडते की यांचं वर्तन जे आहे ते चुकीचं होतं, या खासदारांवर या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, ते प्रस्ताव सुद्धा मांडतात. तर हाऊसकडे तो अधिकार आहे की त्यांना राज्यसभेमध्ये जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सना आपण पूर्णपणे एका सेशनसाठी पूर्णपणे त्यांना निलंबित करण्यात येत असते. राज्यसभेमध्ये सुद्धा तसं आहे आणि लोकसभेमध्ये सुद्धा तसं आहे. लोकसभेमध्ये सुद्धा स्पीकरलाही अधिकार आहे आणि जे हाऊस आहे त्या हाऊसला सुद्धा अधिकार आहे की जे खासदार आहे जे आहे त्यांचं निलंबन करा, ज्यांचं वर्तवणूक चांगली नाही आहे. तर राज्यसभेमध्ये सुद्धा तो अधिकार आहे, तो पूर्ण हाऊसला आहे. पण मात्र लोकसभेमध्ये हा अधिकार स्पीकरला सुद्धा आहे. स्पीकर सुद्धा एका दिवसासाठी, एका वीकसाठी किंवा एका पूर्ण सेशनसाठी सुद्धा त्यांना निलंबित करण्याचा अधिकार आहे. तर राज्यसभेला सुद्धा तो अधिकार आहे. फक्त एका दिवसाचा स्पीकरला आणि हाऊसला पूर्ण अधिकार आहे की ते निलंबित करू शकतात. आता राहिला प्रश्न की चला निलंबन झालाय, आता ही वापस घेण्याची पद्धत कशी आहे. सपोज हे खासदार निलंबित केले ना, तर ठीक आहे निलंबित केले, आता यांना वापस घ्यायचं आहे.
घेण्याचा अधिकार कोणाला आहे? वापस घेण्याचा अधिकार त्या स्पीकरने निलंबित केलेला त्याला आहे. दुसऱ्या कोणाला आहे? तर चला, स्पीकर जो आहे लोकसभेचा किंवा राज्यसभेचा, तो निलंबन करू शकतो, मात्र त्याला रिकव्हर नाही करू शकत. म्हणजे तो जे निलंबन झालेला आहे ते मागे नाही घेऊ शकत. तर ते मागे घेण्याचा अधिकार कोणाला आहे? तर परत तो मागे घेण्याचा अधिकार आहे ते हाऊसकडे. आता हाऊस म्हणजे जे सदस्य आहे लोकसभेचे किंवा राज्यसभेचे त्यांना येतो. जर ते म्हणत असतील की ठीक आहे, ह्यांना वापस घ्यायचा आहे, संमती होत असेल तर ते वापस येऊ शकतात. जर लोकसभेमध्ये तसंच जे सदस्य आहे ते जे हाऊस आहे ते सुद्धा वापस घेऊ शकते, राज्यसभेचा हाऊस जे आहे ते सुद्धा वापस घेऊ शकते. मात्र स्पीकरला तो अधिकार पूर्ण नाही आहे की ते निलंबन केलेल्या सदस्यांना वापस घेऊ शकतात. जसं की 2 वर्षाची पेक्षा जास्त जर सजा झाली असेल कोणा खासदाराला तर त्याचं निलंबित करण्यात आले असते. एक बिग पार्टीचे जे नेते आहे त्यांना निलंबन करण्यात आलेलं होतं, त्यांना काढून टाकण्यात आलं होतं, मात्र त्यांना रिकव्हर केलेलं आहे. निलंबन त्यांचं कोणी केलं होतं? स्पीकरने केलं होतं, कारण की त्यांच्यावर 2 वर्षांच्या पेक्षा जास्त सजा जी आहे ती झाली होती. परंतु त्यांना वापस घेण्याचा अधिकार हाऊसला आहे. त्यांचं निलंबन वापस घेतला, कारण सुप्रीम कोर्टने त्यांना जी सजा जी आहे ती 2 वर्षाची झाली नव्हती. त्यांना जस्टिस मिळाला होता आणि त्या माध्यमातून त्यांना पूर्ण वापस जे आहे ते हाऊसने केलं होतं. तर अशा प्रकारे हाऊस जे आहे ते वापस करू शकते. त्यामध्ये आता प्रश्न 3 येतात की हा जो अधिकार आहे हा स्पीकरला आहे, बरोबर आहे. परंतु हा अधिकार केवळ अपोजिशनची आहे. मग ते कोणतीही गव्हर्नमेंट असो, ते फक्त अपोजिशनचेच आतापर्यंत जे खासदार आहेत किंवा अपोजिशनचे विरोधी पक्ष जे विरोधी पार्टीचे जे खासदार आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे. परंतु कधी-कधी त्यांच्या ज्या अपोजिट खासदार आहेत त्यांचे निलंबन करण्यापेक्षा कधी-कधी सत्ताधारीही एवढे गतिरोध करतात की त्यांचंही निलंबन करण्याचा अधिकार जो आहे तो स्पीकरने ठेवला पाहिजे. त्यांनी न्यूट्रल राहिलेला पाहिजे. न्यूट्रल असेल तर ते दोन्ही खासदार असो किंवा मग सत्ताधारी असो किंवा विरोधी असो, दोघांनाही निलंबित करण्याचा अधिकार स्पीकरकडे असला पाहिजे. तो अधिकार आहे, परंतु स्पीकर तो अधिकार वापरत नाही, कारण की जो स्पीकर असतो ना तो सत्ताधारी पक्षाचा असतो. त्याच्यामुळे असं वाटते की कुठेतरी एक स्पीकर जो आहे तो स्पीकर हा न्यूट्रल असला पाहिजे. दुसरं म्हणजे की असं काही लिहिलेलं आहे का की ह्या पद्धतीचं जर वर्तणूक नसेल किंवा या पद्धतीची वर्तणूक असेल तर त्याला निलंबित करण्यात येईल किंवा नसेल, असं काहीच लिहिलेलं नाही आहे. वर्तणूक ठरवायची कशी? तर याचं सुद्धा एक लॉ तयार झालेला पाहिजे किंवा याचं सुद्धा एक असलं पाहिजे की बा ठीक आहे, या पद्धतीचं जर वर्तणूक असेल तर तो निलंबित झाला पाहिजे. मग तो रुलिंग पार्टीचा असो या अपोजिशन पार्टीचा असो, कोणत्याही पार्टीचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, तो जर वर्तवणूक त्याची जर पद्धतीनुसार नसेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार जो आहे हा असलाच पाहिजे, झालाच पाहिजे. परंतु एक गोष्ट समजून घ्या की हे जे निलंबन झालेलं आहे, हे निलंबन तर खासदाराचं झालेलं आहे. त्याच्यात आम जनतेचा काय संबंध आहे? असंही काही काहींना वाटत असेल की याच्यामध्ये एज्युकेशन रिलेटेड हा टॉपिक कसा काय? तुम्ही समजून घ्या की अनएम्प्लॉयमेंट बद्दलच टॉपिक जो आहे तो चालू होता आणि त्या माध्यमातूनच जे आहे ते निलंबन झालेलं आहे. जर त्या अनएम्प्लॉयमेंटचं जे निलंबन जे आहे झालेलं आहे, त्या खासदाराचा जर प्रश्न तिथं झाला नसेल, तर जे 22-22 लाख, 30 लाख, 35 लाख अशी जे जनता आहे, जी जनता 22-22, 35-35 लाख जनता जे एका खासदाराला निवडून देते राज्यसभेमध्ये काम करण्यासाठी आणि तिथं जाऊन जर तो राज्यसभेचा जो खासदार आहे, तो जर निलंबन होत असेल, तर ते 22 लाख लोकांचं जे प्रश्न आहे, ते मांडल्याच जात नाही आहे. तसंही तिथं संसदेमध्ये डायरेक्ट जो इफेक्ट आहे, हा जनतेवरच पडत आहे. परंतु अशा पद्धतीने काम जे आहे ते आता पूर्ण वीकसाठी म्हणजे हे जे सत्र आहे, त्या सत्रासाठी पूर्णपणे जर हे खासदार निलंबित झाले, तर मग काम कसं करायचं? ही जी पद्धत आहे की नाही, ही पद्धत समजून घेण्याची महत्त्वाची असे रूल्स आले पाहिजे, की जेणेकरून जर तुम्ही अशा प्रकारचं वर्तन करत असाल, तर मग रुलिंग पार्टी असो किंवा ऑपोजिशन पार्टी असो, या सर्व पार्टीचे कोणतेही खासदार असो, त्याला निलंबित करण्याचा अधिकार जो आहे, तो आमच्याकडे आहे. असा जर काही रूल बनत असेल, तर तो योग्य राहील. जेणेकरून आणि दुसरं म्हणजे स्पीकरने सुद्धा न्यूट्रल राहायला हवे. कोणताही खासदार असो, ऑपोजिशन पार्टीचा असो, रुलिंग पार्टीचा असो, त्यांना निलंबित केलंच पाहिजे, जर त्याची पद्धत चुकीची असेल वागण्याची. पण ही पद्धत ठरवण्याचे सुद्धा एक स्टेटमेंट असलं पाहिजे, की एक कमिटी असली पाहिजे, एक रूल्स असला पाहिजे, की या पद्धतीचं वर्तवणूक सध्या संसदमध्ये तुमचं असलं पाहिजे किंवा नसलेल तर मग तुम्हाला निलंबित केला जाईल. हा जो टॉपिक आहे हा पूर्णपणे तुम्हाला कसा वाटलाय? तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुम्ही सुद्धा कमेंट करा. जेणेकरून हा शैक्षणिक रिलेटेड टॉपिक तुम्ही समजा, कारण की याचा पूर्ण इम्पॅक्ट जो आहे तो अनएम्प्लॉयमेंटशी रिलेटेड आहे. अनएम्प्लॉयमेंट हा जो इम्पॅक्ट आहे हा एज्युकेशनशी रिलेटेड आहे. अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय? की जर नोकरी धंदा वगैरे नसेल, त्यामध्ये काहीतरी कमी प्रमाण येत असेल, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायची आवश्यकता आहे. त्यावर चर्चा संसदमध्ये होण्याची आवश्यकता आहे. ह्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या समजायच्या असेल, तर ह्या गोष्टी सुद्धा समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला पूर्ण जो आहे तो हा व्हिडिओ समजेल. आशा करूया की यामध्ये तुम्हाला काही अडचण आली असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कमेंट करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.
सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.